मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण लॉजिकचा पुढचा पार्ट पाहतोय. लास्ट लेक्चरला आपण काय पाहिलं होतं, तर लास्ट लेक्चरला आपण एक्झरसाइजचा स्टार्ट केली होती आणि एक्झरसाइज मधला पहिला क्वेश्चन्स आपण काय केला होता, पाहिला होता. पहिला क्वेश्चन्स काय होता, तर आयडेंटिफाय करायचं होतं दिलेलं सेंटेन्स हे स्टेटमेंट आहे का नाही. तर आज आपण एक्झरसाइज नंबर 1.1 मधला सेकंड क्वेश्चन काय करतोय, पाहतोय. तर क्वेश्चन काय आहे, राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिक फॉर्म. ओके, राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म. तर दिलेले जे काही कंपाऊंड स्टेटमेंट आहे ते आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये काय करायचंय, लिहायचंय. त्यासाठी आपण फर्स्ट एक्झाम्पल्स काय करतोय, तर घेतोय. फर्स्ट एक्झाम्पल्स काय आहे, नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तमिळनाडू. ओके, जर बोर्ड एक्झामला हा जर क्वेश्चन आला तर कसं सॉल्व्ह करायचा, 1 मार्क या 2 मार्क्स साठी विचारला जाऊ शकतो. तर नाव लुक हिअर. फर्स्टली सोल्युशन, पी इज इक्वल टू पी, जे काही कंजक्शन आहे, कंजक्शन कोण आहे आपल्याकडं, अँड आहे. तर अँडच्या अगोदरचा जो काय पार्ट आहे त्याला आपण काय सपोज करणार आहोत, पी, आणि कंजक्शन नंतरचा जो काय पार्ट आहे त्याला आपण काय सपोज करणार आहोत, क्यू. तर हे जे काय अँड हे दोन स्टेटमेंटचं कनेक्टिव्ह आहे, म्हणजे जोडणार काय आहे, तर या अँड न हे स्टेटमेंट, दोन्ही स्टेटमेंट जोडलं गेलेलं आहे. त्यासाठी आपण पी इज इक्वल टू काय म्हणणार आहे, नागपूर इज इन महाराष्ट्र. ओके, आणि क्यू काय सपोज करणार आहे, तर अँड नंतरचं म्हणजे कनेक्टिव्हिटीच्या नंतरचं काय असणार आहे, क्यू असेल. तर चेन्नई, ओके, चेन्नई इज इन तमिळनाडू. ओके, असं आपण काय करायचंय, दोन्ही स्टेटमेंट सेपरेट लिहायचे. ओके, तर ह्या दोन्हींना कशानं जोडलं गेलेलं आहे, तर कंजक्शन म्हणजे अँड न जोडलं गेलेलं. तर सिम्बॉलिक फॉर्म इज काय असेल, सिम्बॉलिक फॉर्म पी अँड क्यू. जर इथं ऑर असेल तर कसं आलं असतं, पी ऑर क्यू. जर इथं देन असेल तर कसं आलं असतं, पी इम्प्लाइज क्यू. जर इथं इफ अँड ओनली इफ असेल तर कसं आलं असतं, पी डबल इम्प्लाइज क्यू आला असेल. म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट हा वर्ड्स, इथं कोणता वर्ड्स येतोय, कोणतं कनेक्टिव्ह येते याच्यावरती काय राहणार आहे, डिपेंड राहणार आहे. ओके, तर समजलं हा काय असणार आहे, तर आपला सिम्बॉलिक फॉर्म असेल. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन आपण काय करायचं, तर थोडंसं शॉर्ट मध्ये बघायचं. जर तुम्हाला एक्झामसाठी क्वेश्चन आला तर ह्या टाइप्स मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सोडवायचं आहे. हे त्याचं काय असेल, तर फायनल आन्सर असेल इथंपर्यंत, हे लक्षात ठेवायचं आहे. पहिल्यांदा पी स्टेटमेंट चॉईस करायचं, नंतर क्यू, नंतर सिम्बॉलिक फॉर्म मध्ये, याच्यावरती डिपेंड राहणार. तर ह्या टाइपचे आपण काय करतोय, तर आणखी काही एक्झाम्पल्स बघतोय, बट शॉर्ट. तर आपण काय करतोय, तर नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल्स आपण काय करतोय, तर सॉल्व्ह करतोय. ट्रायंगल इज इक्विलॅटरल और आयसोस्केल. म्हणजे ट्रायंगल इज इक्विलॅटरल साठी आपण काय पी करतोय, सपोज पी करतोय, आणि ट्रायंगल इज कसं आहे, आयसोस्केल आहे. ओके, ह्याच्यासाठी आपण काय सपोज करणार आहे, तर क्यू सपोज करणार आहे. आता ह्याच्यासाठी आपण पी आणि ह्याच्यासाठी आपण जर क्यू सपोज केलं तर सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे, हे दोन्ही जोडण्यासाठी कोण यूज केलेला आहे, ऑर यूज केलेला आहे. मग सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आपण कसं लिहू शकतोय, तर सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आपण असं लिहू शकतोय, पी ऑर क्यू. हे आपलं काय असणार आहे, तर आन्सर. मी शॉर्ट मध्ये सांगतोय, जसा पहिला क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिलाय, पी इज इक्वल टू काय लिहिणार आहे, ट्रायंगल इज इक्विलॅटरल. तसंच क्यू इज इक्वल टू काय लिहिणार आहे, ट्रायंगल इज आयसोस्केल. ओके, आणि सिम्बॉलिक फॉर्म मध्ये काय लिहायचं, पी ऑर क्यू. नेक्स्ट आपण काय केलंय, द अँगल इज राईट अँगल. ओके, अँगल कसा आहे, राईट अँगल आहे. त्यानंतर इथं आपल्याला कंजक्शन आलेलं आहे. कोणतं कंजक्शन आलेलं आहे, इफ अँड ओनली इफ. हे कनेक्टिव्हिटीज आहे. ओके, कशानं जोडलं गेलेलं आहे, इफ अँड ओनली इफ. इथंपर्यंत स्टेटमेंट आहे त्याला आपण पी सपोज करतोय, आणि इथून पुढचं जे काय स्टेटमेंट आहे त्याला आपण काय सपोज करणार आहे, क्यू. आणि इफ अँड ओनली इफ आलं तर कशानं जोडणार आहे, डबल इम्प्लिकेशन काय केलं जातं, जोडलं जातं. म्हणजे ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म जो आहे तो काय येणार आहे, पी डबल इम्प्लाइज क्यू. हा ह्याचा काय असणार आहे, तर सिम्बॉलिक फॉर्म असेल. नेक्स्ट आपण क्वेश्चन बघतोय, अँगल इज
नायदर ॲक्यूट. अँगल कसं आहे? नायदर ॲक्यूट. नॉर कसं आहे? ऑप्ट्यूस. म्हणजे पी स्टेटमेंट आपण काय सांगू शकतो? अँगल इज काय सांगू शकतोय? नायदर ॲक्यूट. ओके, किंवा अँगल इज ॲक्यूट. ओके. नॉर काय सांगितलंय तर आपल्याला ऑप्ट्यूस सांगितलेलं आहे. ओके, तर लक्ष द्या, अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर ऑप्ट्यूस. तर ह्याच्यासाठी ऑप्ट्यूस साठी आपण क्यू सपोज करू शकतो. आता इथं काय आलेलं आहे बघा, दिस इज निगेशन म्हणजे नकारार्थी शब्द आलेले नायदर आणि नॉर. मी सांगितलं होतं की तुम्हाला जर ह्याच्यामध्ये कोणतंच कंजक्शन अँड, ऑर, इफ अँड ओनली, इफ, देन असं काही जर नाही आलं तर काय यूज करायचं? अँड यूज करायचं. याचं सिम्बॉलिक फॉर्म मध्ये नकारार्थी शब्द आल्या असल्यामुळं निगेशन काय येणार आहे? पी. आणि इथं पण काय आलेलं आहे तर नकारार्थी शब्द आल्यामुळं आपण काय करतोय? फर्स्टली काही कोणतंच इथं अँड नाही, ऑर नाही असा वर्ड्स नसेल तर आपण काय यूज करतोय? अँड यूज करतोय प्रॉपरली, म्हणजेच कंजक्शन यूज करतोय. आणि इथं पण नकारार्थी शब्द आल्यामुळं ह्याला आपण काय देतोय? निगेशन देतोय. ओके, जर नकारार्थी शब्द आला असेल तर त्याला आपण काय द्यायचंय? निगेशन द्यायचं. हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आपण पुढे जातोय. इफ ट्रायंगल ए बी सी इज राईट अँगल ॲट अ बी. बी पर्यंतचा जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? पी म्हणणार आहे. ओके, म्हणजे काय? इफ ट्रायंगल ए बी सी इज राईट अँगल ओके ॲट अ बी. त्यानंतर देन हे आपलं काय आहे तर कनेक्टिव्ह आहे. देन म्हणजे कोण? इम्प्लिकेशन. ओके, तर इफ देन आलं तर इम्प्लिकेशन येतं. नेक्स्ट, मेजर ऑफ अँगल ए बी ए प्लस बी इज इक्वल टू 90 डिग्री. याला आपण क्यू काय करतोय? सपोज. मग सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कसं येणार आहे? पी इम्प्लाइज काय येणार आहे? क्यू. हे सिम्बॉलिक फॉर्म मध्ये येणार आहे. ह्याच्यामध्ये कुठंही आपण जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये काय आलेलं नाहीये तर आपल्याला नकारार्थी शब्द आलाय का? नाही आलेला. जर नकारार्थी शब्द आला नसेल तर आपण काय सांगू शकतोय तर इथं निगेशन घ्यायची गरज नाही. इथं नकारार्थी शब्द आला तर आपण काय म्हटलं? निगेशन. गोल्ड मेडल. हिमादास विन्स गोल्ड मेडल. याच्यासाठी आपण काय यूज करू शकतोय तर पी हे यूज करू शकतो. आता इथं कशाने जोडलं गेलेलं आहे? इफ अँड ओनली इफ. काय म्हटलंय? इफ अँड ओनली इफ असेल तर आपण काय करतो? डबल इम्प्लिकेशन यूज करतो. ओके, त्याला बाय कंडिशनल असं म्हटलं जातं किंवा डबल इम्प्लिकेशन म्हणलं जातं. इफ सी इज रन फास्ट. ओके, याच्यासाठी आपण काय म्हणू शकतोय? क्यू. सिम्बॉलिक फॉर्म मध्ये काय येणार सांगा? पी डबल इम्प्लाइज नॉट इरॅशनल नंबर. एक्स कसं आहे? इन रॅशनल नंबर्स. ह्याच्यामध्ये कोण आलेला आहे सांगा? तर नॉट. ओके, नकारार्थी शब्द पण आलेला आहे. एक्स इज नॉट इन रॅशनल नंबर्स. बट ओके, बट आलं असेल किंवा एट गेट आलं असेल तर आपण काय यूज करतो? अँड यूज करतो. इट इज काय सांगितलंय? स्क्वेअर ऑफ अन इंटेजर्स. ओके, आता हे जर सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कसं लिहायचं? इथून इथंपर्यंतचा पार्ट पे आहे, बट नॉट शब्द आल्यामुळे इथं आपण काय यूज करणार आहे? निगेशन पी. ओके, बट आलाय. बट साठी आपण काय यूज करतो? अँड. अ स्क्वेअर ऑफ अँड इंटेजर. ओके, यासाठी आपण काय यूज करतोय? क्यू यूज करतोय. जर हे जर आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं असेल किंवा ट्रूथ व्हॅल्यू काढ, राईट द व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. राईट द व्हॅल्यूज. कोणत्या व्हॅल्यूज? ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला काय करायचे? काढायचं. तर पहिलं क्वेश्चन काय सांगितलंय? 4 इज ऑड ऑर 1 इज प्राईम. तर सोल्युशन मध्ये आपण कसं सॉल्व्ह करणार आहे? पी इज इक्वल टू 4 इज काय सांगायचं आहे? ऑड. ओके, त्यानंतर आपण क्यू घेतोय. क्यू काय सांगायचं? 1 इज प्राईम. ओके, नेक्स्ट लाईनला आपण काय करतोय? सिम्बॉलिक फॉर्म. ओके, सिम्बॉलिक फॉर्म इज इक्वल टू कसं लिहिणार आहे? 4 इज ऑड नंबर. आता 4 हा ऑड आहे का काय आहे आपण नंतर बघायचंय. पहिल्यांदा सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं. इथंपर्यंतचा पार्ट काय असणार आहे? पी. ऑर आलंय म्हणजे काय आलंय? डिजक्शन आलेलं आहे. ऑर 1 इज प्राईम. त्यासाठी आपण क्यू यूज करतो. आता जर ह्याची आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू काढायची असेल, ह्याच्या खाली लिहायचं आहे तुम्ही. ट्रूथ व्हॅल्यू जर काढायची असेल तर 4 इज ऑड. 4 ऑड आहे का? नाही आहे. म्हणजे पी ऑर क्यूचं हे कसं आहे? फॉल्स आहे. ओके,
तर 4 इज ऑड, 4 ऑड नाहीये, तर 4 कोण आहे? इवन, त्यामुळे त्याची ट्रुथ व्हॅल्यू काय आलेलं आहे? यप आलेलं आहे. 1 इज प्राईम, 1 प्राईम आहे का? नाहीये, तर 1 प्राईम पण नाहीये आणि कंपोजिट पण नाहीये, त्यामुळे काय आपण म्हणतोय? ऑर यप. ओके, तर आपल्याला रूल माहित आहे डिडक्शनचा, यप ऑर यप असेल तर आन्सर काय येतं? यफच येतं. ओके, अशा प्रकारे आपण ट्रुथ व्हॅल्यू काय करतोय? काढतोय. आता सेकंड क्वेश्चन काय सांगायचंय? 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. ओके, तर याच्यासाठी आपण पी सपोज करतोय आणि 64 इज अ प्राईम, याच्यासाठी आपण काय यूज करतोय? क्यू यूज करतोय. तर सिम्बॉलिक फॉर्म कसं येणार आहे? सिम्बॉलिक फॉर्म. ओके, सिम्बॉलिक फॉर्म काय सांगा? पी अँड आहे अँड क्यू. आता याच्यामध्ये पहिलं स्टेटमेंट 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. 64 कशाचं तरी स्क्वेअर आहे, यस, त्यामुळे हे ट्रू आलं. ओके, अँड आता 64 इज प्राईम. 64 प्राईम नंबर आहे का? नथिंग, तो प्राईम नंबर नाही, त्याला कशानंतर डिवाइड होते, दॅट्स वाय दिस इज नॉट अ प्राईम नंबर. ओके, तर आन्सर काय येणार आहे? यफ येणार आहे. म्हणजे ट्रुथ व्हॅल्यू काय आली? यफ, आणि ह्याची ट्रुथ व्हॅल्यू काय आलेली आहे? यफ आलेलं आहे. नेक्स्ट 5 is a prime number. Okay, 5 is a prime number and 7 divisible by 94. व्हायचं P and Q हे काय येईल? तर सिम्बॉलिक फॉर्म मध्ये इज इक्वल टू P कसं आहे? 5 is a prime number, 5 प्राईम नंबर आहे, यस, म्हणजे T and आता 7 इज डिव्हायजिबल बाय 94. 7 न 94 ला डिवाइड होतं का? नाही डिवाइड होत, दॅट्स वाय त्याची ट्रुथ व्हॅल्यू काय येणार आहे? यफ. ओके, जर टी अँड यप असेल तर आन्सर काय येईल? यप येईल. हे लक्षात घ्यायचं. अशा प्रकारे आपण 3 एक्झाम्पल्स बघितल्यात. आणखी एक्झाम्पल्स आपण काय करूया? नेक्स्ट क्वेश्चन्स. नाव लुक हियर. इट इज नॉट अ ट्रू दॅट. हे काय नाही तर सत्य नाहीये. नॉट अ ट्रू दॅट काय सांगितलंय? 5 - 3i इज अ रिअल नंबर. आता हे एकच स्टेटमेंट आहे, हे कंपोजिट स्टेटमेंट नाहीये, तर हे कोणतं स्टेटमेंट आहे? सिंपल. काय सांगितलंय? तर बरोबर नाहीये की हा नंबर काय तर कंपोजिट नंबर नाहीये. काय सांगितलं? इट इज नॉट ट्रू दॅट 5 - 3i इज अ रिअल नंबर. म्हणजे 5 - 3i हा रिअल नंबर नाही आहे असं आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. तर आपण काय करतोय? पी काय म्हणायचं? जे पी आहे ते हे सगळं स्टेटमेंट म्हणजे पी आहे, हे लक्षात घ्यायचं. इट इज नॉट ट्रू दॅट. ओके, ट्रू नाहीये. काय ट्रू नाही? 5 - 3i इज अ रिअल नंबर. मग आपण काय सांगू शकतोय? निगेशन पी आणि इज इक्वल टू. आता काय करायचं? निगेशन म्हणजे पी हे ट्रू आहे का फॉल्स आहे ते पहिल्यांदा लक्षात घ्यायचं. नॉट हा शब्द वगळला तर काय सांगितलं? इट इज अ नॉट. काय सांगितलंय? इट इज अ नॉट ट्रू. ओके, किंवा इट इज अ ट्रू. ओके, दॅट जर आपण नॉट हा जर वर्ड्स काढला तर पी हे तयार होतं. इट इज अ ट्रू दॅट 5 - 3i इज अ रिअल नंबर. आता हा जर कॉम्प्लेक्स नंबर असेल, हा कोणता नंबर आहे? तर कॉम्प्लेक्स नंबर पण काय असू शकतोय? रिअल नंबर असू शकतो. म्हणजे त्याची ट्रुथ व्हॅल्यू काय येणार आहे? टी, बट निगेशन आहे. मग टीचं निगेशन काय तयार होतं? यप होतं. हे लक्षात घ्यायचं. आपण नॉटला काय गृहीत नाही धरलं तर इट इज अ ट्रू दॅट 5 - 3i इज अ रिअल नंबर, म्हणजे ते टी आहे आणि टीचं निगेशन काय होतं? यप. नेक्स्ट, इथून इथपर्यंतचा पार्ट आपण काय करू शकतोय? पी, आणि इथून इथपर्यंतचा पार्ट क्यू. मध्ये कोणतं आले? देन. म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म कसा येईल? टी इम्प्लाइज क्यू. मग 3 × 5 काय बघा? ट्रू आहे का फॉल्स आहे? 5 × 15 या पाहिजे होतं, इथे किती आलंय? 8. म्हणजे पहिलं काय असणार आहे? यफ. इम्प्लाइज. दुसरं काय असेल सांगा? यफच. यफ आणि यफ असेल तर आन्सर काय येतं? टी येतं. त्याची ट्रुथ व्हॅल्यू काय येते? टी येते. नेक्स्ट, मिल्क इज व्हाईट. मिल्क कसं आहे? व्हाईट आहे. इथपर्यंत स्टेटमेंट आपण काय सपोज करू शकतोय? पी सपोज करू शकतोय. इफ अँड ओनली इफ. ओके, इफ अँड ओनली इफ हे आपलं कंजक्शन आहे. ओके, कनेक्टिव्हिटीज आहे म्हणजे डबल इम्प्लाइज. स्काय इज ब्ल्यू म्हणजे आपण कसं लिहिणार आहे? पी डबल इम्प्लाइज क्यू. मिल्क इज व्हाईट. ट्रू आहे का फॉल्स आहे? मिल्क कसं असतं? व्हाईट असतं. तर याची ट्रुथ व्हॅल्यू काय येणार आहे? टी. ओके, डबल इम्प्लाइज क्यू. क्यू काय सांगितलं गेलेलं आहे आपल्याला? स्काय इज ब्ल्यू. स्काय ब्ल्यू असतं, येस या नो? येस. तर त्यासाठी आपण काय यूज करतोय? टी. टी अँड टी असेल तर आन्सर काय येतं? टी. याची ट्रुथ व्हॅल्यू किती येणार आहे? टी. म्हणजे जसं आपण दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह केला तसाच तिसरा क्वेश्चन सेम आहे, फक्त याची ट्रुथ व्हॅल्यू आपल्याला काढायला. आता नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतोय, क्वेश्चन नंबर
नाव लुक क्वेश्चन नंबर 4. काय सांगितलंय क्वेश्चन नंबर 4? राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. तर आपल्याला काय करायचं, निगेशन लिहायचं आहे. म्हणजे जर दिलेलं स्टेटमेंट ट्रू असेल तर फॉल करायचं. ओके, म्हणजे जर नकारार्थी शब्द असेल तर काढून टाकायचा, नसेल तर क्रियापदानंतर आपल्याला काय करायचं आहे, नकारार्थी शब्द नॉट हा शब्द किंवा नेव्हर, नथिंग हे काय करायचं, वर्ड्स यूज आपल्याला करायचं आहे. तर बघा पहिला क्वेश्चन, तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. काय सांगितले, तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. तर ह्याचं 1 मार्क साठी तुम्हाला येतं ह्याचा आन्सर कसं लिहायचं. तर ह्याचा आन्सर जे आहे तिरुपती इज इन आंध्र प्रदेश, याचा आन्सर आपल्याला कसं लिहिता येतं बघा, तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. ओके, म्हणजे आपण काय केलं, इज हे क्रियापद आहे, इज नंतर आपण काय यूज केलं, नॉट यूज केलं, म्हणजे तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. आता तसंच आपण हे पण कसं यूज करू शकतो, 3 इज. आता इथं नॉट आलंय तर आपण काय करायचं, नॉट हा वर्ड्स काढून टाकायचा. जर नकारार्थी शब्द आला असेल तर तो काढून टाकायचा. 3 इज अ रूट ऑफ द इक्वेशन कोणतं इक्वेशन, एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 18 इज इक्वल टू 0. म्हणजे इथं नॉट हा वर्ड्स आला होता, इथून आपण काय केलं तर काढून टाकलेलं. नेक्स्ट थर्ड नंबर, √2 इज. आता इथं काय आलेलं आहे तर क्रियापद आलेलं आहे. तर क्रियापदानंतर आपण काय करू शकतो, तर नॉट हा वर्ड्स यूज करू शकतो. म्हणजे √2 इज नॉट अ रॅशनल नंबर. ओके, असं आपण सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे पॉलिगॉन. ओके, ABCDE इज अ पेंटागॉन. ओके, तर क्रियापद कुठे बघायचं, इथं क्रियापद आहे. तर इज नंतर कोणता वर्ड्स यूज करायचा, नॉट. आणि दिलेलं स्टेटमेंट आहे असं ऍज इट इज आपल्याला काय करायचं, लिहायचं आहे. म्हणजे पॉलिगॉन ABCDE is not pentagon. And next 5 number काय सांगतोय, 7 + 3 is greater than 5. याचा आन्सर आपण कसं लिहिणार आहे, 7 + 3 इथं ग्रेटर आहे. इथं जर ग्रेटर असेल तर आपण काय करू शकतो, एकतर लेस यूज करू शकतोय किंवा नॉट ग्रेटर दॅन काय करू शकतोय 5. म्हणजे इथं आपण काय करतोय, ग्रेटर दॅनच्या इथं एक तिरकी रेष ओढतोय. याचा अर्थ काय होतोय, 7 + 3 नॉट ग्रेटर दॅन 5. इथं आपल्याला काय सांगितलंय, 7 + 3 इज ग्रेटर दॅन 5. तर आपण असं काय करू शकतो, तर निगेशन जे आहेत ते निगेशन्स असं आपण यूज करू शकतो. तर टोटल क्वेश्चन नंबर 5 ह्या एक्झरसाइज मध्ये आहे. तर त्याच्यामधले आपण काय केलंय, क्वेश्चन नंबर 4 पाहिलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण काय करतोय, क्वेश्चन नंबर 5 आणि उरलेला पार्ट जो आहे तो काय करतोय, तर नेक्स्ट लेक्चरला आपण पाहणार आहोत. निगेशन मध्ये फक्त आज आपण काय केलं बघा, पहिला जो क्वेश्चन होता तो आपण ऑलरेडी पाहिला होता, सिम्बॉलिक फॉर्म मध्ये किंवा स्टेटमेंट आहे का नाही आयडेंटिफाय करा. आज आपण दुसरा क्वेश्चन बघितला. काय बघितला दुसरा क्वेश्चन, तर सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहा. तिसरा क्वेश्चन आपण काय बघितला, दिलेला स्टेटमेंट सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहून परत त्याची ट्रूथ व्हॅल्यू करा. ओके, त्यानंतर चौथा क्वेश्चन आपण काय बघितला, तर निगेशन करा. निगेशन करत असताना क्रियापदानंतर नॉट हा शब्द वापरायचा. जर दिलेल्या स्टेटमेंट मध्ये नॉट असेल तर ते काढून टाकायचं. ओके, अशा पद्धतीने आपण काय करतोय, हा आजच्या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. उरलेला पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहायचं. थँक्यू.